भी वक्त बहुत है, बैड लाइट का यहाँ कोई टेंशन नहीं, इसीलिए ये सही निर्णय। और बल्लेबाजी का मौका दिया वेदांत फाइटर्स को। नो स्ट्राइक पर प्रेम, स्ट्राइक एंड पर शशांक। 5 ओवर का मुकाबला। अंपायर यहां तैनात है। मैच इज ऑन। अवधूत रैडम ओवर द विकेट। ये मेगा फाइनल की पहली गेंद, रैडम ओवर द विकेट। बहुत ही अच्छी गेंद, गुडलैंड पर टिप्पा खाने के बाद सीधा ऑफ स्टंप के ऊपर से आई। शशांक ने उसे आड़े बल्ले से खेलना चाहा, पूरी तरह चूक गए। लाजवाब शुरुआत मेगा फाइनल में अवधूत की। फिर से एक बार अगली गेंद। ओहो, यहां पहला झटका मिला है शशांक। के विकेट का पतन होते हुए शशांक बैक टू पवेलियन। एक बड़ा झटका मिला है बल्लेबाजी करने वाले टीम को शशांक के रूप में। जरूर अवधूत ने यह विकेट लेकर अपने साथ अपने साथी सभी क्षेत्ररक्षकों का विश्वास, आत्मविश्वास बुलंद किया है। तो निजी पहले ओवर लेके आए हैं अवधूत, जो कि बहुत ही अच्छे फॉर्म में। तो ये पहला पावर प्ले का ओवर, जिस ओवर में केवल 2 खिलाड़ी बाहर है। राउंड विकेट। ओहो, या व्हाट फैंटास्टिक बैक टू बैक, ये दो और अवधूत ऑन हैट्रिक। यहां शशांक के बाद प्रफुल्ल भी बिना खाता खोले मैदान के बाहर। अवधूत छा गए हैं मेगा फाइनल में। जिस तरह गेंदबाजी करनी चाहिए उसी तरह गेंदबाजी यहां करते हुए लाजवाब गेंदबाजी का मुजाहरा पेश किया है। राइडम ओवर द विकेट। अगली गेंद। यहां वॉर्न किया है, बिंदी गेंद। स्कोर बुक खाली पड़ा है, कोई रन नहीं। क्या बात है, व्हाट अ फैंटास्टिक बॉलिंग, व्हाट अ चुम्बांजिस बॉलिंग। बहुत ही बेहतरीन बॉलिंग यहां इस मेगा फाइनल में। अवधूत सभी दर्शकों का मन जीता है अवधूत ने। राइडम ओवर द विकेट। यहां डांसिंग द डाउन ऑन विकेट आगे जाकर खेल दिया है। जरूर वहां क्षेत्र रक्षक दौड़ के आए शंकर, और इस बीच बहुत समय के बाद यहां अकाउंट ओपन होता हुआ। रनों की संख्या 1। मेगा फाइनल अंतिम मुकाबला 1 रन। बॉल कितने? ओवर की समाप्ति। लाजवाब ओवर घटी है, जिस ओवर में 6 गेंदों में केवल 1 रन खर्च करके 2 विकेट लपक लिए अवधूत ने। इसी के साथ दूसरी ओवर लेके आए हैं गेंदबाज
अनुज। न स्ट्राइक पर प्रेम, स्ट्राइक एंड पर अनिकेत। यहां एक ही रन पहले ओवर के बाद। बहुत ही रोमांचक मैच, मेगा फाइनल वेदांत फाइटर वर्सेस प्रेस बैक। इन दौरान अनुज की यह पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। खराब गेंद, जरूर यहां डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में खेला है गेंद को, शायद एक रन। रनों की संख्या कुल मिला के दो विकेट के नुकसान पर। अब पंच या चेंडूवर किती धावा? ठीक म्हणजे जो काय निर्णय असेल तो शेवटी सांगा तुम्ही। हाँ ठीक है। 2 रनों का इजाफा, कुल मिला के रनों की संख्या 3। इस बीच फिर से एक बार राइट मोर द विकेट गेंदबाज अनुज श्रीदत्त टिकड़ी इनसे गेंदबाजी करते हुए ये अगली गेंद प्रेम रॉय को। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, जरूर पहली रन तेजी से पूरी की और 2 रन पूरे। इस मर्तबा रनों की संख्या जहां पहुंची है 5 रनों पर, हालांकि ये दूसरी ओवर जारी। अनुज, हम देख रहे हैं पहले बल्लेबाजी करते हुए वेदांत फाइटर्स के ये फाइटर्स। स्ट्राइक इन पर प्रेम रॉय। फुल टॉस गेंद, बहुत ही लाजवाब स्ट्रोक, सीधा फील्डर के हाथों में मिड ऑफ के क्षेत्र में। आहा, स्वागत। रनों की संख्या 5, सुनील मोहिते इस बीच नए बल्लेबाज आ चुके हैं और स्ट्राइक एंड पर अनिकेत। तो लाजवाब ओवर दोनों गेंदबाजों ने यहां गेंदबाजी की है। पहले अवधूत ने आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस किया, जहां एक ही रन खर्च करके महत्वपूर्ण 2 बल्लेबाजों को आउट किया। इसी के साथ महेश थले की ओर से 100 रुपए का इनाम आ चुका है अनुज के लिए। इस बीच ये इनाम दिया था। थैंक यू वेरी मच महेश सर। इस बीच फिर से एक बार स्ट्राइक एंड पर सुनील।
ना स्ट्राइक गेंद पर अनिकेत 5 ओवर का ये मेगा फाइनल मैच वेदांत फाइटर्स वर्सेस फ्रेश ब्रेक इन दोनों के बीच में। बहुत ही अच्छी गेंदबाजी, अनुज की तारीफ लाई कि गेंदबाजी इस मेगा फाइनल में जिस तरह गेंदबाजी करनी चाहिए उसी तरह गेंदबाजी होते हुए अंपायर स्टम्कर सर फिर से एक बार अगली गेंद, यहां बैक टू बॉलर, कोशिश अच्छी की थी, लपक नहीं पाए गेंद को। इस दौरान दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदले, एक रन का आसानी से मुकम्मल करते हुए रनों की संख्या जा पहुंची है 6 रन, 12 रन, आई एम सॉरी। एक पारितोषिक आलेला आहे, एक मोठं पारितोषिक वैयक्तिक मंगेश, आदरणीय मंगेश नाईक यांच्याकडून विकेट, चौकार आणि षटकार या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे मित्रांनो। याची नोंद दोन्ही खेळाडूंनी घ्यायची आहे, फलंदाजी करणाऱ्या आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने सुद्धा। फिर से एक बार मैदान की ओर, यहाँ 2 ओवर के बाद रनों की संख्या 12। आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे आदरणीय मंगेशजी नाईक यांच्याकडून। नक्कीच एक मेगा फाइनलला खिलाड़ूंना प्रोत्साहन देने हे पारितोषिक। इसी के साथ अगली गेंद शॉट ऑफ लेन गेंद थी, आड़े बल्ले से खेला, वहां जरूर काउकॉन क्षेत्र में क्षेत्ररक्षक तैनात शंकर है और इस बीच एक रन। इसी के साथ रनों की संख्या 1-1 से आगे सरकते हुई जा पहुंची है 13 रन। मैच की तीसरी निजी दूसरी ओवर लेके है आए हैं फिर से एक बार अवधूत अपने गेंदबाजी का जलवा दिखाने। हालांकि पहले ओवर में केवल 1 रन खर्च की थी, लाजवाब गेंदबाजी की शुरुआत की थी इस मेगा फाइनल में। राइट एम ओवर द विकेट, ओहो क्या गेंद डाली, गुडलेन पर टिप्पा खाया गेंद ने और गोली की रफ्तार की तरह विकेट कीपर तेजस के हाथों में गेंद। क्या गेंदबाज है ये, लाजवाब गेंदबाज, बहुत ही अच्छी गेंदबाजी हम देख रहे हैं मेगा फाइनल में अवधूत द्वारा। इसी के साथ अगली गेंद, इस बार आगे जाकर आड़े बल्ले से खेला, तैनात है वहां शंकर भगवान और फिर से एक बार 1 रन का इजाफा, रनों की संख्या 14। फिर से एक बार राइट ओवर द विकेट, अगली गेंद, ओहो बहुत ही अच्छी गेंद। हालांकि मुझे अभी अभी पता चला, जो खंडाले ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन की प्रीमियर लीग थी, तो इस अवधूत को किसी ने भी नहीं लिया था, इस पर नज़र जानी चाहिए थी। बहुत ही बेहतरीन ये गेंदबाज था, ओनर का ज़रूर ओनर की मिस्टेक हुई। इस बार ये अगली गेंद, ओहो कलाई का उपयोग करते हुए, जैसे कि इंटरनेशनल क्रिकेट में मोहम्मद अजहरुद्दीन खेलते हैं। इसके साथ 2 रन, रनों की संख्या जा पहुंची है 16 रनों पर।
खासकर करतो थोड्यात तुम्हाला फोन जरा फायनल मॅच थोड्यात करतो प्लीज. ओके नाही करतो फोन. अरे इसी के साथ वाइड गेंद 2 रन, कुल मिला के 18 रन. ये तीसरी ओवर प्रगति पथ पे थोड़े से अपने लाइन से भटकते नजर आ रहे हैं यहाँ अवधूत. राइट मोर द विकेट. अगली गेंद बहुत ही लाजवाब गेंदबाजी, जितनी तारीफ करे उतनी अवधूत के लिए कम. क्या गेंदबाजी की है अवधूत ने. ओवर की समाप्ति. इसी के साथ रनों की संख्या 19. तीन विकेट के नुकसान पर 3 ओवर के बाद 19 रन. पहले बल्लेबाजी करते हुए वेदांत फाइटर्स. यहां जरूर अनुज और अवधूत ने लाजवाब गेंदबाजी करके विरोधी टीम को झुकाया है. पुष्पा तो कभी झुकता नहीं, लेकिन यहाँ इन दोनों गेंदबाजों ने बल्लेबाजों को झुकने पर मजबूर किया है. अभी भी 12 गेंदों की बल्लेबाजी करने वाले के हाथों में 12 गेंद बाकी है. अनिकेत और सुनील, इस बार जरूर उनको जलवा दिखाना होगा. राइट आर्म ओवर द विकेट. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक. अच्छी कोशिश की थी लेकिन कैच छूटी है. इस बीच राइट आर्म ओवर द विकेट. ये वाइड गेंद. कुल मिला के 2 रनों का इजाफा. 26 रन 3 विकेट के नुकसान पर चौथी ओवर प्रगति पथ पे. अगली गेंद शॉट ऑफ लेन गेंद थी लेकिन जज नहीं कर पाए गेंद को. हालांकि इस गेंद पर बड़ा शॉट आना जरूरी था. ओहो, थर्डमैन की दिशा में क्लिक किया है. रनों की संख्या 27. रन. लीग अंपायर यहाँ अमित ठाकुर और अष्टम करसर मेन अंपायर के रूप में. बहुत ही अच्छी गेंदबाजी. इसी के साथ और एक रन जरूर मिलेगी. 27 रन 28 28 रन. फिर से एक बार ये अगली गेंद. यहां जरूर बहुत कोशिश की और 2 रन पूरे. 30 ना. रनों की संख्या 30 रन 4 ओवर के बाद. अभी भी एक बाकी ओवर.
पानी पानी। तो मेगा फाइनल वेदांत फाइटर्स वर्सेस फ्रेश बिग हाउस, इन दोनों के बीच में टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया। वेदांत फाइटर्स को बैटिंग करने का आमंत्रण दिया पहले बल्लेबाजी करते हुए। अब तक 4 ओवर में 30 रन बनाए, आखिरी 6 गेंदें बाकी। तो जरूर बल्लेबाजों को इस बार अपने कंधे मजबूत करने होंगे, क्योंकि ये मेगा फाइनल है, अंतिम मैच है। तो जरूर ये अंतिम मैच कौन जीतेगा और इस बड़ी ट्रॉफीज पर किसका नाम लिखा जाएगा, यही देखने के लिए दर्शक उत्सुक है। 24 गेंदों में 30 रन बनाए। हालांकि अनुज और अवधूत ने लाजवाब गेंदबाजी की, जरूर रोक रखा, बड़े शॉट नजर नहीं आए मेगा फाइनल में, अंपायर को डांसिंग का मौका नहीं आया। तो अनिकेत स्ट्राइक एंड पर है, ज्यादा से ज्यादा रन बटोरने होंगे। कमेंट्री बॉक्स में आदरणीय सर संतोष ठाकुर, प्रसाद मंगेश जी नाइक और सभी मेहमान इस मेगा फाइनल का आनंद लेते हुए। सचिन, अंतिम ओवर के लिए सचिन। जरूर, लेकिन ये खतरा मोल लिया है। ओ, मिसअंडरस्टैंडिंग हुई। इस बीच तीसरी रन पूरी, 4 रन, 34 रन। हे पैसे कोणचे आहेत ते लक्षात ठेव। 4 रन अनुज के लिए। वहां डांस भी चल रहा है, बट बहुत ही आनंद ले रहे हैं, बहुत ही अच्छा। इसी के साथ यहाँ आड़े बल्ले से खेला, 1 रन का इजाफा, रनों की संख्या 35, 35 रन। फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट, अगली गेंद। ओहो, देखा जाए तो ये उल्टा कैच है। उल्टा कैच लेना मुश्किल नहीं नामुमकिन होता है, जैसे कि डॉन को पकड़ना मुश्किल नहीं नामुमकिन। इस बीच अच्छी रन बिटवीन द विकेट, दोनों बल्लेबाजों के रनों की संख्या 37, 37। देखा जाए तो मेगा फाइनल में उतना स्कोर नहीं खड़ा कर पाए बल्लेबाजी करने वाली वेदांत फाइटर्स टीम। हालांकि सलामी बल्लेबाज जल्दी में आउट हो चुके। अवधूत ने पहली ओवर में 2 विकेट चटाए, उसके बाद अनुज ने भी लाजवाब गेंदबाजी की। तो फिर से एक बार सचिन राइट आर्म ओवर द विकेट, लेकिन यहां ये बड़ा शॉट बहुत समय के बाद। कम ऑन डीजे। डांस किया, थैंक यू वेरी मच सर। 43 रन सुनील मोहिते ने जरूर अपने टीम का स्कोर आगे लेकर गए हैं। ओहो, बाल बाल बच गए यहाँ सुनील मोहिते। इसी के साथ 1 रन का इजाफा, 44 रन और एक झटका 44 रनों पर।
रन कुल मिला के जीतने के लिए 46 रनों की जरूरत. 45 धावा झाल्यात, 46 धावांची गरज. प्रवीण भगत कुठं असतील तर त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी समालोचन कक्षात यायचं आहे. लगेच या. त्याचप्रमाणे जुबैर सय्यद 1000, शंकर पाटील 500, गोकुल शेलार अर्थात अर्णव इंटरप्राइजेसचे मालक त्यांनी टी शर्ट दिलेले आहेत मॅन ऑफ द मॅच साठी. चिंगचॉंग हॉटेल 1000, संतोष ठाकूर मॅन ऑफ द मॅच साठी कोल्ड ड्रिंक बॉटल. अमित भगत 18 केली प्रत्येक संघाला. सुरेश घरत सदस्य ग्रामपंचायत वर्सोळी 2000, स्वप्नील वेंगुर्लेकर बेस्ट बॅट्समनसाठी शूज आणि शैलेश पेडणेकर बेस्ट बॉलरसाठी शूज आणि बेस्ट बॅट्समनसाठी शूज शैलेश पेडणेकर यांच्याकडून. आणखीन एक आम्हाला 1000 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांनी नाव पुकारू नका असं सांगितलं. त्यांना धन्यवाद. तमाम देणगीदारांचा आभार. आणि पुन्हा एकदा आपण मैदानात वळणार आहोत. मेगा फायनल जिथे चालू आहे, 46 धावांचं लक्ष आहे. अर्थात पाहिलं तर फ्रेशबेक संघासमोर प्रथम फेरीत वेदांत फायटर्स संघाने 45 धावा उभारल्या आणि 46 धावांचं लक्ष्य फ्रेश ब्रेक संघासमोर ठेवलं. फ्रेश ब्रेक संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं व विरोधी संघाला फलंदाजी करण्याची परवानगी दिली होती.
तर पाहूया फ्रेश ब्रेक समोर 46 धावांचं लक्ष या मेगा फायनल मध्ये. अनिल भगत यांच्याकडून तेजसला 6 हॅट्रिक साठी 200 रुपये पारितोषिक. संतोष काय म्हणतोस आता सांगेल तो. यावेळी आपण पाहूया राईट मोर द विकेट. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू. ज्या पद्धतीने अवधूत यांनी गोलंदाजीची सुरुवात केली होती तशीच सुरुवात, यालाच म्हणतात ईट का जवाब पत्थर से. काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते मेगा फायनल मध्ये. वाडगाव प्रीमियर लीग एक मानाची स्पर्धा, वाडगावची शान. अंतिम सामना आपण पाहतोय. 46 धावांचं लक्ष. पुढला चेंडू इथे मात्र सुसाट फटका पंचांच्या वरून. बॅक टू बॉलर चौकार. उघडलं. जिंकण्याचं टार्गेट आहे 46 धावांचं. चार रन यावेळी राईट मोर द विकेट. इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच एक धाव संख्या 5. धाव संख्या 5. पुन्हा एकदा सुंदर रीतीने तटवलेला चेंडू. नकच पॉवर प्ले षटकाचा पुरेपूर फायदा. प्रेम रॉय स्लीप होतोय. सेहेचाळीस धावांचं लक्ष आहे. नॉ स्ट्राईक एंडला तेजस भगत. आज आपण पाहिलं तर डब्ल्यू अर्थात वाडगाव प्रीमियर लीग मध्ये असे 2 फलंदाज आहेत त्यांनी अर्धशतक झळकावलं. एक म्हणजे तेजस, यावेळी शंकर बाद. तेजस आणि यावेळी संतोष पुन्हा एकदा
धावसंख्या 9. पुन्हा एकदा संतोष राईट मोर द विकेट सत्यजित याच्यासाठी. बॅट लवकर फिरवली जात आहे. चेंडू ची गती कमी होती आणि अशा रीतीने षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 9 धावा. संघाकडून दुसरं षटक वैयक्तिक पहिलं प्रेम रॉय. सेहेचाळीस धावांचं लक्ष आहे. पहिल्या फेरीत आपण पाहिलं तर पहिल्यांदा फलंदाजी करत असताना वेदांत फायटर्सने 45 धावा उभारल्या निर्धारित 5 षटकांमध्ये. फ्रेश ब्रेक संघासमोर 46 धावांचं लक्ष. अद्याप 9 धावा पहिल्या षटकात आलेल्या आहेत. यावेळी पाहूया 1 धाव. धावसंख्या 10. यावेळी पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. पुढला चेंडू. प्रतिम चेंडू. निर्धाव चेंडू. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 10. धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. 46 धावांचं लक्ष. राईट आर्म राऊंड विकेट. पुढला चेंडू. इथे मात्र पाहूया. इथे जोरात अपील करत असताना संतोष. धावसंख्या 11. दत्त टेकडी एंड कडून पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. पाहूया. इथे मात्र योगेश सुतार फलंदाज बाद. प्रफुल्ल दादा थँक्यू. यावेळी राऊंड द विकेट. पुढला चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद. कम ऑन डीजे.
हॅट्रिक 500 रुपयाचं पारितोषिक आहे मित्रांनो, आदरणीय मंगेशजी नाईक यांच्याकडून चौकार, षटकार आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी. आणि अजून 200 रुपयाचं बाला गिजे यांच्याकडून पारितोषिक आहे, विकेट हॅट्रिक ना. ओके. खूप बक्षिसांचा भडीमार आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा रॅडम राऊंड विकेट, पुढला चेंडू सरळ हाताने तटवलेला चेंडू, संतोष तिथे तटस्थ आहे आणि एकच धाव, हॅट्रिक हुकली. नक्कीच संतोष आणि खूप धावून येऊन हा झेल घेतला असता तर नक्कीच कुठेतरी प्रेम याला मोठं पारितोषिक आलं असतं, पण चेंडू खूप दूर होता. धाव संख्या 12. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा, येणारे 18 चेंडू आणि आमचे गुणलेखक इक्वेशन सांगतील मला जिंकण्यासाठी. अर्थात 46 धावा, 46 वजा 12, 34 धावांची गरज. 18 चेंडू 34 धावा. संतोष इज कमिंग फॉर थर्ड ओव्हर. वैयक्तिक दुसरं षटक. ना स्ट्राईक गेला अक्षय, पोलीस मध्ये कार्यरत असणारे उंचभुरे अक्षय. स्ट्राईक गेला अवधूत. अवधूत यांनी तुफानी गोलंदाजी केली. अतिशय चांगला चेंडू. एक धाव, धाव संख्या 13. 17 चेंडू 33 धावांची गरज. प्रत्येक चेंडूपाठी जर 2 धावा आल्या तर संघ विजयी होईल. यावेळी पुढला चेंडू. इथे मात्र नक्कीच एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आउट. इथे इनसाइड एज. धाव संख्येत एका धावेची भर, धाव संख्या 14. मेगा फायनल आपण पाहतोय, अर्थात वेदांत फायटर्स विरुद्ध फ्रेश ब्रेक या दोन संघांमध्ये आतापर्यंत 14 धावा झालेल्या आहेत. यावेळी पुढला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी, संतोष हसतोय, स्मित हास्य संतोषांचं खूप सुंदर आहे. यावेळी 14 धावा. जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष्य आहे फ्रेश ब्रेक संघासमोर. एक रोमांचक सामना, मेगा फायनल आपण पाहतोय, वाडगाव प्रीमियर लीग 2022. पाहूया सुनील मोहिते, झुकेगा नहीं साला. सर अष्टमकर सर, आपण थँक्यू, खूप सुंदर डान्स. फक्त समोर बघून डान्स करा कॅमेराच्या. ओके, थँक्यू. चौदा धावा धावफलकावर. तिसरं षटक आपण पाहतोय.
14 14 14 धावा झालेल्या आहेत. पुढला यावेळी पाहूया पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू. धावसंख्या दोन्ही भर धावसंख्या 16. धावा. यावेळी पुन्हा एकदा रायडन ओव्हर द विकेट पुढला चेंडू. संतोष पुढला चेंडू. यावेळी पाहूया कार्पेटला चाटून चेंडू जातोय आणि क्षेत्ररक्षकाच्या 2 पायामधून चेंडू फरार होतोय. धावसंख्या दोन्ही भर धावसंख्या 18. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडू 18 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 12 चेंडूंमध्ये आमचे गुणलेखक मित्र इक्वेशन मला सांगतील. बारा चेंडू आणि 28 धावांची गरज. या मेगा फायनल मध्ये अंतिम मुकाबला वेदांत फायटर्स विरुद्ध फ्रेशबेक या संघामध्ये हा सामना सुरू आहे. फ्रेशबेक संघाला अजूनही 12 चेंडूंमध्ये तब्बल 28 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर 3 धावा जरी आल्या तरी नक्कीच कुठेतरी फलंदाजी करणारा संघ विजयी प्राप्त करेल. अंतिम सामना रोमहर्षक सामना पाहतोय. यावेळी डावखुरा फलंदाज. यावेळी पुढला चेंडू. ओहो, सुनील ने कमाल कर दिया. मध्ये फ्रेशबेक संघाला अजूनही 28 धावांची गरज. सुनील जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. यावेळी राउंड विकेट पुढला चेंडू. हा क्या बात है. इथे क्षेत्ररक्षक चुकतोय, एक धाव बहाल करतोय आणि 27 धावांची गरज. धावसंख्या झालेली आहे 19. येणारे 10 चेंडू 27 धावा. ज्या पद्धतीने अवधूत आणि अनुजनी गोलंदाजी केली तशीच आपण पाहिली प्रेम आणि संतोष यांनी सुद्धा जसास तसं उत्तर दिलं. जैसे की ईट का जवाब पत्थर से. अप्रतिम क्रिकेट. यावेळी पुढला चेंडू. सुनील पुन्हा एकदा आपला दम दाखवतोय. सुंदर गोलंदाजी, सुंदर लेंथ आणि लाईननी चेंडू टाकतोय. सुनीलने ओळखलंय हा सामना अंतिम आहे. अब नाही तो कब नाही. नक्कीच अप्रतिम गोलंदाजीचा प्रदर्शन. येणारे 9 चेंडू आणि 27 धावांची गरज. करो या मरो स्थिती आहे दोन्ही संघांसमोर. पुढला चेंडू.
यावेळी पाहूया झेल घेण्याची नामी संधी आणि फलंदाज बाद सुनील खुश. धावसंख्या 19. अजूनही 27 धावांची गरज येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. क्षेत्ररक्षक करणारा संघ या सामन्यावर आपली पकड मजबूत करतोय. पुन्हा एकदा हवेत चेंडू. ओहो, सुनील ने कमाल कर दिया. नक्कीच पाहूया. इथे मात्र सुनील यांचे 1200 रुपये गेले. आता पूर्वरत मंगेशजी नाईक यांच्याकडून 500 रुपये, हजारच आहे, 1000 रुपये पारितोषिक आहे. 6 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आदरणीय मंगेश नाईक यांच्याकडून. हॅट्रिक अर्थात षटकार, विकेट आणि चौकार, 1000 रुपयाचे पारितोषिक. धावसंख्या 7 चेंडूंमध्ये 26 पाहिजे झालेले आहेत. 20 46 धावांचं लक्ष आहे. काय नाव त्याचं? प्रफुल्ल. त्याच्या समोर समीर आहे. यावेळी राऊंड द विकेट. इथे मात्र नक्कीच आपण पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेने चेंडू सरसावतोय. धाव संख्यांकडे नजर टाकूया, किती मिळतील धावा. धाव संख्या 21. येणारे 5 चेंडू, 25 धावांची गरज. 5-25. थोडंसं कठीण आव्हान आहे फलंदाजांसाठी. प्रफुल्ल नक्कीच यावेळी राऊंड विकेट. इथे मात्र पाहूया सुनील चांगला प्रयत्न करतोय. 1 धाव, येणारे 4 चेंडू आणि 24 धावांची गरज. 4 चौक 24. 4 चौकार लगावले तर हा सामना आपल्या बाजूने येईल. 4 चौक 24 षटकार. आय एम सॉरी, माय मिस्टेक. आणि माझं गणित सुद्धा खूप कठीण आहे अर्थात. पारितोषिक अनिल भगत यांनी जाहीर केलेला आहे. इथे मात्र
23 धावा, धावसंख्या देखणे वर, धावसंख्या 23, 22 पाहिजे इथे मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ जवळ जवळ या अंतिम सामन्यात प्रथम क्रमांकाकडे आपली वाटचाल करतोय. पाहूया आणि षटकातील काही चेंडू शिल्लक. वेदांत फायटर्स हा संघ नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. अशा रीतीने आपण पाहतोय वाडगाव प्रीमियर लीगच्या टूर्नामेंट आपण पाहिली. अर्थात सर्व खेळाडूंचा हार्दिक अभिनंदन. अतिशय खेळमेळीच्या वातावरणात वाडगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी मित्रांनो खरंच जी आर्थिक मदत असते, एक मराठी म्हण आहे, सगळी सोंग करता येतात परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. खरं आहे ते. ही आर्थिक मदत खूप महत्त्वाची आहे. ही जी मदत आपल्याला आलेली आहे, अनुष ठाकूर आपलं 100 रुपयाचं पारितोषिक घ्यायला यायचं आहे. हां, प्रेमचा विकेट घेतला म्हणून महेश थळे यांच्याकडून पारितोषिक होतं.